श्री स्वामी समर्थ. काळ बदलणार, नशीब फिरणार. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या 5 मोठ्या आनंदाच्या घटना अमावस्येच्या आधी घडणार. मीन राशीच्या जातकांनो, आता डोळे उघडून कान देऊन ऐका. कारण आकाशात घडणारा हा महाग्रह बदल तुमच्या आयुष्याचा संपूर्ण इतिहास आणि भूगोल बदलून टाकणार आहे. आजवर ज्या नशिबाने तुमच्या पाठीशी पाठ फिरवली, तेच नशीब आता स्वतः तुमचे भविष्य घडवण्यासाठी समोर येत आहे. सूर्यग्रहणाची ती भयावह सावली आणि अमावस्येचा तो काळजाचा ठोका चुकवणारा काळोख अत्यंत वेगाने जवळ येत आहे. तुमच्या राशीवर एकाच वेळी अतिशय शक्तिशाली ग्रहबदल आणि महाकुंभयुगातील नक्षत्रांचा भयंकर फेरबदल घडून येत आहे. या काळात एका बाजूला संकटाचे काळे ढग घुंगावत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अमावस्येची ती काळ रात्र सुरू होण्यापूर्वी तुमच्या बंद नशिबाचे दरवाजे कायमचे उघडणार आहेत. 5 अशा प्रचंड मोठ्या खुशखबरी तुमच्या हाती पडणार आहेत, ज्या तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा एका रात्रीत बदलून टाकतील. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही यातील तिसरी आणि 5वी खुशखबर ऐकायची चुकवली किंवा मी सांगणार असलेली अमावस्येची ती एक भीषण चूक केली, तर हातात आलेला सोन्यासारखा योग क्षणात राखेत जमा होईल. काळजीपूर्वक ऐका. तीव्र वेगाने उलगडणारा हा काळ तुमच्या नशिबाचा पट कसा बदलणार आहे, त्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मीन राशीच्या जातकांनो, सूर्यग्रहणाची भयावह सावली जसजशी आकाशात आकार घेऊ लागत आहे, तसतशी मीन राशीच्या जातकांसाठी ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ आणि अतिशक्तिशाली चक्रे फिरू लागली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या एका मोठ्या स्वप्नासाठी अहोरात्र कष्ट करत आहात, परंतु ऐन मोक्याच्या वेळी नशिबाने हात वर केल्यामुळे जे स्वप्न अपुरे राहत होते, तो काळ आता पूर्णपणे पलटत आहे. आकाशातील हा महाग्रह बदल आणि बलवान नक्षत्रांचे भ्रमण तुमच्या भाग्यस्थानाला इतके जागृत करत आहे की तुमच्या बंद पडलेल्या नशिबाची कुलुपे एकाच फटक्यात उघडणार आहेत. अमावस्येचा काळोख सुरू होण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात असा एक प्रचंड मोठा आणि अनपेक्षित चमत्कार घडेल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. स्वतःच्या हक्काचे स्वप्नातील घर खरेदी करणे असो, नवीन भव्य गाडी घेणे असो, कौटुंबिक जमिनीचे प्रलंबित व्यवहार मार्गी लावणे असो, किंवा एखादा परदेश गमनाचा किंवा मोठा प्रकल्प अचानक सुरू होणे असो, तुमचे अनेक वर्षाचे स्वप्न आता प्रत्यक्ष डोळ्यासमोर साकारताना दिसेल. आजवर तुम्ही केलेल्या प्रत्येक लहान मोठ्या कष्टाचे, त्यागाचे आणि सोसलेल्या वेदनांचे फळ नियती तुम्हाला या काळात व्याजासकट परत करणार आहे. तुम्ही ज्या कामाला हात लावाल तिथे विजयाची आणि यशाची खात्री तुम्हाला नक्षत्रांच्या या अद्भुत योगामुळे मिळणार आहे. पण थांबा, या प्रचंड यशाच्या उंबरठ्यावर असताना एक भीषण चुकीपासून सावध राहा. जेव्हा भाग्य तुमच्यावर मेहरबान होते आणि यश तुमच्या हातात येते, तेव्हा माणसाच्या पाठीमागे गुप्त शत्रूंची आणि दृष्ट नजरांची सावली आपोआप तयार होते. नशिबाची सर्वात मोठी खुशखबर पूर्णपणे हाती येण्यापूर्वी किंवा प्रत्यक्ष काम पूर्ण होण्याआधी तुमच्या योजना आणि आनंद कोणासमोरही उघड करू नका. अतिउत्साहात येऊन गुप्त गोष्टी बाहेर सांगितल्यास किंवा अहंकार दाखवल्यास अमावस्येच्या या संवेदनशील काळात वाईट शक्तींची नजर लागून हातात आलेला सुवर्णयोग क्षणात राखेत जमा होऊ शकतो. त्यामुळे अत्यंत नम्र राहून ही खुशखबर स्वतःजवळ गुप्त ठेवा आणि नशिबाच्या या भव्य प्रवासाचा आनंद घ्या. मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या कौटुंबिक आयुष्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून एक अत्यंत गूढ, वाईट आणि अदृश्य सावली पसरलेली होती. कारणाशिवाय घरात होणारे भयंकर क्लेश, क्षुल्लक कारणावरून नात्यांमध्ये होणारे वाद, मनाची सततची द्विधा स्थिती आणि घरातील माणसांमध्ये निर्माण झालेला प्रचंड दुरावा यामुळे तुमचे हसते खेळते घर तणावग्रस्त बनले होते. परंतु सूर्यग्रहणाची सावली दूर होत असताना आणि अमावस्येच्या आधी होणारे हे महानक्षत्र परिवर्तन तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट शक्तींना एका फटक्यात भस्मसात करण्यासाठी सज्ज झाले आहे. या महाग्रह बदलामुळे तुमच्या घरातील सर्व जुने मतभेद, गैरसमज आणि कटुता अचानक एका रात्रीत संपुष्टात येईल. ज्या नात्यांमध्ये कालपर्यंत दुरावा निर्माण झाला होता, तेथे पुन्हा एकदा प्रेमाचा आणि विश्वासाचा प्रचंड ओलावा निर्माण झालेला तुम्हाला दिसेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन जुन्या सर्व जखमा विसरतील आणि घरामध्ये एखादे मोठे मांगलिक किंवा धार्मिक किंवा शुभ कार्य ठरण्याची 100% शक्यता निर्माण होत आहे. या शुभ कार्यामुळे तुमच्या वास्तुतील वास्तुदोष
नष्ट होऊन घराचे वातावरण अत्यंत पवित्र आणि आनंदी बनेल, ज्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाचा चेहरा पुन्हा एकदा खुलून उठेल. जर तुमचा कोर्ट कचेरीचा, जमिनीचा, वारसा हक्काचा किंवा संपत्तीचा कोणताही जुना वाद चालू असेल, तर त्याचा निर्णय अचानक तुमच्या बाजूने लागून तुम्हाला प्रचंड मोठा मानसिक आणि आर्थिक दिलासा मिळेल. तुमच्या यशावर जळणारे आणि पाठीमागे कट कारस्थाने रचणारे गुप्त शत्रू या काळात तुमच्यासमोर पूर्णपणे हतबल होऊन गुडघे टेकवतील. समाजात आणि नातेवाईकांमध्ये तुमचा मान सन्मान एका रात्रीत गगनाला भिडणार आहे. पण थांब, ही आनंदाची लाट घरात येत असताना अमावस्येच्या आधी तुम्ही दोन भीषण चुका अजिबात करू नका. ती चूक कोणती आहे ज्याने हे सर्व सुख एका क्षणात राखेत जमा होऊ शकते, हे मी पुढे सांगणार आहे. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका. मीन राशीच्या जातकांनो, लक्ष देऊन ऐका. हा भाग तुमच्या आरोग्यासाठी आणि जगण्याच्या ऊर्जेसाठी सर्वात जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून किंवा वर्षापासून तुमच्या शरीराला आतून पोखरणाऱ्या अनेक अनामिक व्याधी, मानसिक ताणतणाव आणि झोप न लागण्याच्या समस्येमुळे तुम्ही आतून पूर्णपणे खचून गेला होतात. परंतु सूर्यग्रहणाची ती भयावह सावली जसजशी मागे हटत आहे, तसतसे तुमच्या आरोग्यावरील सर्व वाईट ग्रहांचे आणि रोगांचे काळे सावट पूर्णपणे नष्ट होणार आहे. या महानक्षत्र परिवर्तनामुळे तुमच्या आरोग्यात असा काही अद्भुत आणि अकल्पनीय चमत्कार घडेल, ज्याची तुम्हाला स्वतःलाही नवल वाटेल. अनेक वर्षापासून सतावणारे जुने आजार, पोटाचे किंवा पायाचे त्रास, तसेच मनावर साचलेला अवाजवी ताण अचानक गायब होईल. तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये एक नवीन, विलक्षण आणि अफाट ऊर्जा संचारताना तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. तुमचे मन अत्यंत हलके होईल आणि तुम्ही तुमची प्रलंबित असणारी सर्व अवघड कामे दुप्पट किंबहुना तिप्पट वेगाने पूर्ण करून दाखवाल. आरोग्याबाबत मिळणारी एक अतिशय सुखद बातमी तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे सर्व मानसिक ओझे कायमचे हलके करून टाकेल. मीन राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या, अद्भुत आणि महाखुशखबरीची, ज्याची तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून अगदी डोळ्यात तेल घालून आतुरतेने वाट पाहत होतात. सूर्यग्रहण आणि अमावस्येचा हा अत्यंत दुर्मिळ आणि अतिशक्तिशाली योग तुमच्या कुंडलीतील धन आणि लाभाच्या स्थानांना प्रचंड बलवान करत आहे. आजवर तुमच्या तिजोरीवर असणारे दारिद्र्याचे आणि आर्थिक टंचाईचे काळे ढग आता पूर्णपणे दूर होणार असून नशिबाचे बंद असणारे सर्व दरवाजे या काळात एकाच वेळी उघडणार आहेत. अचानक गुप्तधन मिळणे, परदेशातून किंवा दूरवरून मोठा आर्थिक लाभ होणे, जुन्या गुंतवणुकीतून कल्पनेच्या पलीकडे जाऊन अफाट परतावा मिळणे किंवा अडकलेले तुमच्या हक्काचे लाखो रुपये अचानक परत मिळणे, अशा अनेक चमत्कारिक घटना एकामागोमाग एक घडताना दिसतील. आर्थिक चणचणीमुळे ज्या ज्या योजना तुम्ही बाजूला सारल्या होत्या त्या सर्व पुन्हा एकदा जिवंत होतील. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन आणि अत्यंत भक्कम मार्ग तुमच्यासाठी मोकळे होणार असून पैशांचा इतका मोठा ओघ वाढेल की तुमची सर्व आर्थिक गणिते पूर्णपणे बदलून जातील. केवळ पैसाच नाही तर नक्षत्रांची ही दुर्मिळ हालचाल तुमच्या करिअर पटलावर सुद्धा एक अत्यंत भव्य असा राजयोग निर्माण करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुमच्यावर होणारा अन्याय किंवा अपमानास्पद वागणूक आता पूर्णपणे थांबणार आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरेल. हवी असलेली बदली मिळणे, वेतनात मोठी वाढ होणे किंवा कंपनीत अत्यंत मानाचे आणि महत्त्वाचे पद मिळण्याची खुशखबरी अचानक तुमच्या कानावर पडेल. मीन राशीच्या जातकांनो, व्यापारासाठी आणि उद्योगपतींसाठी हा काळ प्रचंड फायद्याचा ठरेल. अडकलेले मोठे प्रोजेक्ट्स पुन्हा सुरू होतील आणि कल्पनेच्या पलीकडे जाऊन नफा देणारे एखादी मोठी डील फायनल होईल. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा व्यवसायात मोठा विस्तार करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या हाती असा एखादा भव्य प्रस्ताव येईल जो तुमच्या भविष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. मीन राशीच्या जातकांनो, सूर्यग्रहण आणि अमावस्येचा हा काळ जितका अद्भुत खुशखबर घेऊन येत आहे, तितकाच तो अत्यंत संवेदनशील आणि सावध राहण्याचा देखील काळ आहे. या काळात ग्रह नक्षत्रांची प्रचंड मोठी ऊर्जा फिरत असल्यामुळे अमावस्येची ती काळ रात्र संपण्यापूर्वी तुम्ही पहिली अतिभयंकर चूक अजिबात करू नका. ती म्हणजे अमावस्येच्या दिवशी संध्याकाळनंतर कोणत्याही निर्जन ठिकाणी, स्मशानभूमीजवळ, चौरस्त्यावर किंवा उघड्या पडक्या वस्तूजवळ चुकूनही जाऊ नका. तसेच
या काळात कोणत्याही अनोळखी किंवा संशयित व्यक्तीने दिलेले अन्न, गोड पदार्थ, पेय किंवा प्रसाद अजिबात खाऊ नका, कारण या काळात वाईट शक्ती आणि गुप्त शत्रू अत्यंत सक्रिय असतात, ज्यांचा फटका तुमच्या यशावर आणि आरोग्यावर बसू शकतो. दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे तुमच्या घराची गुप्त कमाईची, नवीन योजना किंवा तुम्हाला मिळालेल्या खुशखबरीची कोणतीही अंतर्गत माहिती कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीसमोर किंवा बाहेर उघड करू नका. याऐवजी या काळात मनातील भीती, अस्वस्थता आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दररोज किमान 10 ते 15 मिनिटे एकांतात बसून ओम नमः शिवाय किंवा ओम गुरुवे नमः मंत्राचा जप करत ध्यानधारणा करा. मन शांत ठेवून केलेली ही ध्यानधारणा आणि ही गुपिते पाळल्यास अमावस्येचे हे सावट निघून जाईल आणि सर्व 5 खुशखबऱ्या तुमच्या आयुष्यात कायमचा प्रकाश घेऊन येतील. अशाच अचूक आणि प्रभावी राशी भविष्यासाठी आपल्या स्वामी शक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.